गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमस्कार मित्रांनो, ज्योतिष आनंद या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। ग्रहांच्या मालिकेमध्ये अनुक्रमाने आपण आज ज्या अत्यंत महत्त्वाच्या ग्रहाबद्दल बोलणार आहोत त्या ग्रहाचं नाव आहे देवगुरु बृहस्पती, अर्थात गुरु हा ग्रह। गुरु या ग्रहाबद्दल काय सांगायचं मित्रांनो, आपलं या पृथ्वी तलावरचं अस्तित्व म्हणजे गुरु आहे। गुरुत्वाकर्षण हे गुरुमुळेच आहे। असा हा अत्यंत महत्त्वाचा, अत्यंत शुभ असा ग्रह, त्या ग्रहाची स्थानगत फलं आपण अभ्यासणार आहोत। गुरु म्हणजे ज्ञान, गुरु म्हणजे संस्कार। सर्वप्रथम गुरु म्हणजे आपले आई वडील, मातृदेवो भव पितृदेवो भव। त्यानंतर आपण शाळेत जातो ते आपले टीचर म्हणजे गुरु। नंतर कॉलेजमध्ये जातो तिथले आपले प्रोफेसर, तिथले प्रिन्सिपल हे आपले गुरु। अशी गुरुची भूमिका दरवेळेला बदलत राहते। जो ज्ञान देतो, जो आपल्यावर संस्कार करतो तो गुरु, मग तो कुठल्याही रूपात का असेना। पुस्तक सुद्धा आपले गुरु असतात। पुस्तक आपल्याला ज्ञान देतं। आता सोशल मीडिया पण आहे, यूट्यूब आहे, फेसबुक आहे। ज्या पद्धतीने आपल्याला ज्ञान मिळतं ते सर्व गुरु आपण मानूया। गुरुची व्याप्ती तसं बघायला गेलं तर खूप मोठी आहे। अत्यंत सुंदर आणि विशाल असा हा शुभग्रह ज्युपिटर अर्थात गुरु। मागे मी सांगितल्याप्रमाणे गुरु जीवकारक आहे। कारण सुरुवातीच्या काही एपिसोड्समध्ये मी विशद केलं आपल्या जन्माची कहाणी। त्यामध्ये आपलं शरीररूपी अस्तित्व म्हणजे मंगळ आहे, जी आपली फिजिकल बॉडी आहे। त्यात आत्मा प्रवेश करतो सूर्याच्या रूपाने, कारण काळपुरुषाच्या कुंडलीत तिथे सिंह राशी आहे। आणि 9व्या स्थानाचा अधिकार हा गुरुकडे आहे, जो आपल्याला प्राणवायू देतो, ऑक्सिजन। म्हणजे मंगळ, सूर्य आणि गुरु यांच्या माध्यमातून आपलं शरीर आणि आपलं अस्तित्व निर्माण झालेलं आहे। गुरुशिवाय आपण काहीच करू शकत नाही। पूर्ण कंट्रोल गुरुकडे आहे। कारण श्वासोच्छ्वासाचा कारक ग्रहच गुरु आहे। प्राणवायूच जर गुरु असेल तर बाकी काय विचार करता तुम्ही। त्यामुळे या पृथ्वी तलावर आपल्या अस्तित्वाचा कारक आणि जबाबदार ग्रह हा गुरुच आहे। आपण आता स्थानगत फलांबद्दल विचार करूया। प्रथम स्थानात गुरु महाराज असतील तर अर्थात ही पोझिशन अतिशय चांगली मानली जाते। प्रथमात गुरु असलेली व्यक्ती अत्यंत सज्जन, अत्यंत विनयशील, विनम्र, मर्यादेचं पालन करणारी, उच्च शिक्षित, अहंकार बिलकुल नसणारी, समाजाला ज्ञानाचा उपदेश करणारी, कुठलीही अपेक्षा न बाळगता सर्वसामान्यांना ज्ञान देऊन त्यांची उन्नती कशी होईल हे बघणारी अशी ही गुरुची ग्रहस्थिती इथे असते। याचं उत्तम उदाहरण म्हणजे अर्थातच भारताचे माजी महामहिम राष्ट्रपती आदरणीय डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब। कलाम साहेबांच्या कुंडलीमध्ये, आता ही काळपुरुषाची कुंडली आहे, पण त्यांच्या कुंडलीमध्ये देवाने असा अतिशय महत्त्वाचा योग दिला, ज्या योगावर कलाम साहेबांनी जन्म घेतला। त्यांच्या कुंडलीत प्रथम स्थानात उच्चीचा गुरु आहे।
आता मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की इथे जर 4 नंबरची कर्करास असेल तर गुरु तिथे उच्चीचा होतो. मग अशी व्यक्ती नॅचरली ही उत्तम शिक्षक, सुसंस्कृत व्यक्ती, विनयशील व्यक्ती, सर्व गुरुजनांचा आदर करणारी व्यक्ती, समाजाला योग्य दिशा देणारी व्यक्ती ही कलाम साहेबांच्या रूपाने आपल्याला बघायला मिळाली. असं हे गुरुचं इथलं रूप. उत्कृष्ट शिक्षक, उत्कृष्ट माणूस, ज्याच्याकडे माणुसकी आहे, ए गुड ह्युमन बीइंग असं ज्याचं वर्णन करता येईल, तो गुरु प्रथम स्थानातला आपल्याला दाखवतो. बाकी गुरु हा प्रसरणशील ग्रह असल्यामुळे कुठल्याही गोष्टीला तो जिथे असेल त्या त्या घरांच्या गुणधर्मांना किंवा ॲट्रिब्यूट्सला तो एक्सपांड करतो, प्रसरण करतो त्याचं. त्यामुळे इथे गुरु हा थोडीशी ओबेसिटी देऊ शकतो, माणसाला थोडंसं लठ्ठ करू शकतो, माणसाचं वजन वाढू शकतं, ओव्हरवेट करू शकतो. त्याची काळजी इथे घ्यावी. बाकी इथे असलेला गुरु हा धर्माबद्दल चांगला उपदेश करणारा, चांगला लीडर, जो समाजाचं हित चिंततो, असा सज्जन, सुसंस्कृत असा बघायला मिळतो आपल्याला. मित्रांनो, इथला हा गुरु प्रथम स्थानातला अत्यंत चांगला मानला जातो. त्यानंतर आपण दुसऱ्या स्थानाकडे येऊया. दुसरं स्थान संचित धनाचं स्थान, बँक बॅलन्सचं स्थान, कुटुंबाचं स्थान. इथे गुरु महाराज आल्यानंतर कुटुंबाप्रती धनसंपदा कमवणे हे त्यांचं आद्य कर्तव्य बनतं आणि ते कमवतातही. सेकंड हाऊसमधला गुरु या जातकाला पैशाची कधी कमी पडत नाही मित्रांनो. ज्याला आपण वेलबिंग म्हणतो, किंवा महिन्याचा खर्च कसा भागेल किंवा महिन्याला येणारा रेग्युलर पगार हा कसा मिळेल याची काळजी गुरु नेहमी घेतच असतो, पण या स्थानात विशेष करून घेतो. याच्या ॲडिशनमध्ये काही अचानक मोठे धनलाभ पण या व्यक्तीला होऊ शकतात. अशी गुरुची इथली फळं आहेत. कारण हे धनस्थान आहे, बँक बॅलन्सचं स्थान आहे. अचानक कुठून तरी लॉटरी लागणं किंवा अचानक कुठून तरी एखाद्या ॲरियर्सचे पैसे येणं, अशा गोष्टी इथे होऊ शकतात, मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. पण गुरु त्याचंही प्रसारण करतो, त्याला एक्सपांड करतो, त्या ऑपॉर्च्युनिटीजला पण एक्सपांड करतो. आता हे खायचं पण स्थान आहे, आपल्या वाचेचं स्थान आहे. त्यामुळे इथे गुरु असलेल्या व्यक्ती या थोड्या फूडी असतात. म्हणजे चवीने खाणार त्याला देव देणार, अशा काहीशा या व्यक्ती असतात. त्यांनी खाण्यावर जर नियंत्रण नाही ठेवलं तर परत लठ्ठपणा, ओव्हरवेट आणि असे काही विकार हे होऊ शकतात. त्यांनी आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवावं. इथे हे मी म्हटल्याप्रमाणे तोंडाचं वाचेचं स्थान आहे. त्यामुळे यांच्या आवाजामध्ये एक विशिष्ट भारदस्तपणा असतो मित्रांनो. भारदस्त आवाज असतो त्यांचा. म्हणजे आमच्या म्युझिकच्या भाषेमध्ये ज्याच्या आवाजाला बेस आहे, असे काही मोजके दिग्गज अभिनेते आपल्या बॉलिवूडमध्ये आहेत. अमरीश पुरीजी आहेत, रजा मुरादजी आहेत, की ज्यांच्या आवाजाचा बेस हा उपजत आहे. त्यांच्या कुंडलीमध्ये नक्कीच दुसऱ्या स्थानामध्ये गुरुचा प्रभाव असणार चांगला. त्याशिवाय ते वजन त्यांच्या आवाजात निर्माण होऊ शकत नाही. तर अशी ही गुरुची दुसऱ्या स्थानातली फळं. आपल्या फूड हॅबिट्सवरती त्यांनी लक्ष ठेवावं. पैशाची कधीही कमी इथे गुरु असलेल्या माणसांना जाणवत नाही.
बँक बॅलन्स चांगला राहतो, अशी इथली गुरुची ही फळं. आता आपण येऊया तिसऱ्या स्थानाकडे. तिसरं स्थान अर्थात पराक्रमाचं स्थान, छोट्या भावंडांचं स्थान, छोट्या प्रवासाचं स्थान आणि कम्युनिकेशनचं स्थान. हे ॲट्रिब्यूट्स तुम्हाला माहिती आहेत. इथे गुरु महाराज आल्यानंतर ते सरळ दृष्टीने 9व्या स्थानाला बघतात. 9वं स्थान मोठ्या प्रवासाचं आहे आणि तिसरं स्थान छोट्या प्रवासाचं आहे. म्हणजे ह्या व्यक्तींना प्रवास करावाच लागतो आणि प्रवासात फायदे होतात. छोट्या भावंडांशी अत्यंत सलोख्याचे संबंध या व्यक्तीचे असतात. भावंडांमध्ये खूप प्रेम असतं, पण कधी कधी काय होतं की छोट्या भावंडांची जबाबदारी पण ह्यांच्यावरती येऊन पडते कधीतरी, असं पण बघायला मिळालेलं आहे. छोटी भावंड कमालीचं प्रेम करतात या व्यक्तीवर आणि ती व्यक्ती पण आपल्या भावंडांवर प्रेम करते. तिसऱ्या स्थानातला गुरु हा माणसाला अत्यंत इंटेलेक्च्युअल, कम्युनिकेशनमध्ये मास्टर आणि परफेक्शनिस्ट बनवतो मित्रांनो. आता आपण आमिर खानचं नाव बघतो की त्याला हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये परफेक्शनिस्ट असं म्हणतात. तर आमिर खानच्या कुंडलीमध्ये तिसऱ्या स्थानामध्ये गुरु महाराज बसलेले आहेत. दुसऱ्या स्थानाबद्दल सांगायचं राहिलं, बाकी काही का असे ना मित्रांनो, पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुंडलीत दुसऱ्या घरात गुरु आहे. दुसऱ्या घरातला गुरु हा वेगवेगळ्या प्रकाराने धनसंपत्ती तुम्हाला देतो. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की डोनाल्ड ट्रम्प हे एक व्यावसायिक आहेत आणि त्यांच्या आवाजाचा बेस बघा. ते जेव्हा पब्लिक कॉन्व्हर्सेशन करतात तेव्हा त्यांच्या भाषणाचा, त्यांच्या आवाजाचा बेस बघा. एक धीरोदात्त भारदस्त आवाज त्या माईकमधून बाहेर पडतो. असं हे उदाहरण. तिसऱ्या घराचं वैशिष्ट्य म्हणजे परफेक्शन देतो आमिर खानसारखं, कम्युनिकेशनमध्ये मास्टर बनवतो, लीडरशिप देतो, छोट्या भावंडांशी हा चांगले संबंध प्रस्थापित करतो आणि तिसरं स्थान हे शेजाऱ्यांचं पण आहे मित्रांनो. त्यामुळे शेजारी चांगले मिळतात, सज्जन मिळतात, उच्च विद्या विभूषित मिळतात आणि शेजाऱ्यांशी संबंध अत्यंत सौहार्दपूर्ण असतात. म्हणजे ज्याला आपण सख्खे शेजारी म्हणतो. कोविडच्या काळामध्ये नातेवाईक 6-6, 8-8 महिने एकमेकाला भेटू नाही शकले, पण त्यावेळेला कठीण प्रसंगी शेजारीच एकमेकाला धावून आले. असे शेजारी इथे जर गुरु असेल तर आपल्याला बघायला मिळतात. अत्यंत चांगली स्थिती गुरुची इथे मानली जाते. त्यानंतर आपण येतोय चौथ्या घराकडे. चौथं घर आपलं सुखस्थान, आपल्या मातेचं स्थान आणि गुरु महाराज इथे बसल्यानंतर हे मूळ काळपुरुषाच्या कुंडलीतलं चंद्राचं स्थान आहे. कारण चंद्र इथे दिग्बली असतो आणि चंद्र आणि गुरु मित्र आहेत, त्यामुळे तो मित्राच्या घरी आलेला आहे. आणि कर्क रास इथे मूळ काळपुरुषाच्या कुंडलीत असल्यामुळे इथल्या गुरुला उच्चत्व प्राप्त आहे. त्यामुळे काय होतं की हे आपल्या घराचं स्थान आहे, आपल्या आईचं स्थान आहे. आईबद्दल कमालीची आत्मीयता आणि ओढ आणि नाळ त्या जातकाची जुळलेली असते. आईचे जे संस्कार आहेत त्याचा प्रचंड प्रभाव या व्यक्तीवर असतो. किंबहुना आपण असं म्हणू शकतो की आईमुळेच ही व्यक्ती घडलेली असते. श्यामची आई हा चित्रपट आठवा मित्रांनो. आई आणि मुलाचीच ही स्टोरी आहे. आई प्रधान व्यक्तिमत्व. वडिलांना महत्त्व नाही असं नाही आहे, पण इथला गुरु हा आईला जास्ती हवाहवासा असतो आणि आई त्याला हवेविषयी असते. तिची प्रत्येक गोष्ट तो व्यक्ती कॉपी करतो आणि मग उत्तरोत्तर त्याची प्रगती होत जाते. आता मित्रांनो, हे रिअल इस्टेट आणि आपल्या घराचं म्हणजे सुखस्थान आहे ते. त्यामुळे ह्या ठिकाणी गुरु असलेली व्यक्ती आपल्या घरामध्ये सगळ्या सुखसुविधा या आणण्याचा प्रयत्न करते. ज्याला आपण लक्झरीज म्हणतो, त्या सगळ्या लक्झरीज
इथे असलेल्या गुरु असलेल्या व्यक्तीला मिळतात. आणि मग बरेच वेळेला काय होतं की साठवणूक होते की मला हे पण गोष्ट पाहिजे, भले आता मला आवश्यक नसली तरी घेऊन ठेवूया आपण, अशी साठेबाजीची वृत्ती इथला गुरु देऊ शकतो. त्याची इथे काळजी घ्यायची आहे. ओव्हर स्पेंडिंग करायचं नाही आहे. जी गोष्ट आवश्यक आहे तेवढीच तुम्ही घ्या. इथला गुरु हा थोडाफार कम्फर्ट झोनमध्ये माणसाला घेऊन जातो. कारण सगळ्या सुखसुविधा जेव्हा माणसाला आपल्या घरात उपलब्ध असतात तेव्हा तो थोडासा आळशी, लिथार्जिक आणि मग त्यामुळे सुद्धा ओबेसिटी येऊ शकते इथल्या व्यक्तीला, की शारीरिक हालचालच काही नाही आहे, सर्व सुख माझ्या घरात माझ्या पायाशी आहेत. त्यामुळे त्याची काळजी मित्रांनो घ्यायची आहे ज्यांच्या चतुर्थात गुरु आहे. अर्थात आता गुरुची सरळ सप्तम दृष्टी कर्मस्थानावर येते. त्यामुळे अशा व्यक्ती या कार्यक्षेत्रात उत्तरोत्तर प्रगती करतात आणि प्रमोशन्स पण त्यांना गुरुच्या अशा भ्रमणामुळे मिळू शकते. मी मागे सांगितलं की गुरुला 3 दृष्टी आहेत. 7वी बाय डिफॉल्ट आहे, 5वी आणि 9वी. आता जेव्हा गुरु दुसऱ्या स्थानात असतो तेव्हा 9वी दृष्टी ही दशम स्थानावर येते मित्रांनो. बघा इथून इथे 7, 8 आणि 9. मग जेव्हा गोचर स्थितीमध्ये गुरु दुसऱ्या स्थानी, चौथ्या स्थानी किंवा 6व्या स्थानी येतो, गुरु प्रत्येक राशीत अंदाजे 12 महिने ते 13 महिने इतका काळ असतो. सध्या गुरु अतिचारी आहे, मला त्याबद्दल म्हणायचं नाही आहे, कारण एका वर्षात सध्या गुरु हा 2 राशी कव्हर करतोय. आता तो 2 जूनला सध्या मिथुनेत आहे, तो कर्केत जाईल, मग कर्केतून सिंहेत जाईल, सिंहेतनं परत कर्केत येईल आणि परत कर्केतनं सिंहेत जाईल. असं जे एका वर्षात 2-2 राशी कव्हर करायचं गुरुचं हे स्वरूप आहे, त्याला अतिचारी भ्रमण म्हणतात. मी त्याबद्दल बोलत नाही आहे, फक्त तुमच्या माहितीसाठी सांगतो. जेव्हा गुरु द्वितीय स्थानात येईल, चतुर्थ स्थानात येईल आणि षष्ठ स्थानात येईल गोचरीमध्ये, तेव्हा त्याच्या 9वी दृष्टी, 7वी दृष्टी आणि 5वी दृष्टी ही कर्मस्थानावर पडल्यानंतर त्या व्यक्तीचं प्रमोशन, पदोन्नती ही झालीच पाहिजे मित्रांनो. हे मी अतिशय कॉन्फिडेंटली सांगतो आणि अशी माझ्याकडे बरीच उदाहरणं आहेत की ह्या काळात प्रमोशन झालं नाही असं होत नाही. असा हा कर्मस्थानाला चांगला परिणाम देतो. असा चतुर्थातला गुरु सरळ 7व्या दृष्टीने कर्मस्थानाला बघतो, कर्मस्थानावरती ऑथॉरिटी देतो, पदोन्नत करतो, आपला मान सन्मान वाढवतो. असा इथला गुरु हा चांगला मानला जातो. फक्त ओव्हर स्पेंडिंग नको, कम्फर्ट झोन थोडा कंट्रोल केला पाहिजे, जेणेकरून ओबेसिटी आली नाही पाहिजे. मातेशी संबंध अतिशय चांगले असतात. अशी आज सगळ्यात चांगल्या बाजू आहेत. त्यानंतर आपण जातोय पंचम स्थानाकडे. पंचम स्थान संतती स्थान, शेअर मार्केट, क्रिएटिव्हिटीचं स्थान, एंटरटेनमेंटचं स्थान. इथे असलेला गुरु हा सिंह राशीचाच आहे काळपुरुषाच्या कुंडलीमध्ये, म्हणजे रवी आणि गुरु मित्र आहेत. त्यामुळे अशा जातकाला अत्यंत चांगली, हुशार, बुद्धिमान संतती मिळू शकते. संततीपासून त्या माणसाला खूप सुख मिळतं. शेअर मार्केटमध्ये हा चांगला ॲडवायझरी म्हणून काम करतो. कारण 5वं स्थान मित्रांनो हे सोल्युशन प्रोव्हायडरचं स्थान आहे, मार्गदर्शकाचं स्थान आहे, कन्सल्टंटचं स्थान आहे आणि हे शेअर मार्केटचे व्यवहार दाखवतं. तिथे स्वतः म्हणा किंवा इतरांना सल्ला देताना इथला गुरु असलेला जातक हा समोरच्याला सच्चा आणि प्रामाणिक सल्ला देतो आणि त्यांनी दिलेले सल्ले हे फ्रुटफुल ठरतात. संतती चांगली निपजते. आता 5वं स्थान मित्रांनो हे प्रेमाचं स्थान आहे, आकर्षणाचं, लव अफेअरचं स्थान आहे. त्यामुळे इथे असलेला गुरु प्रेम या संकल्पनेला खूप उदात्त करतो. म्हणजे आपण ऐकलं असेल
की आपण एखाद्या चांगल्या आपल्या परिचित जोडप्याकडे जेव्हा जातो तेव्हा ती बायको म्हणते की हे माझे मिस्टर, ही इज माय फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड ऑल्सो. अशी उपाधी ज्या जातकाला दिली जाते त्याचा गुरु हा पंचमात असतो. कारण पंचम स्थान जरी लव्ह अफेअरचं असलं तरी त्यामध्ये त्या प्रेमामध्ये असलेला प्रामाणिकपणा, त्या प्रेमामध्ये असलेला विश्वास याचं फाउंडेशन आणि संस्काराचं फाउंडेशन हे प्रामुख्याने दिसून येतं. आणि समोरचा पार्टनर पण कर्मधर्म संयोगाने त्याला तसाच मिळतो. आणि मग दोघांचा प्रेमविवाह हा अत्यंत यशस्वी मानला जातो. इथला गुरु असलेला प्रेमवीर हा अत्यंत विश्वासार्ह मानला जातो. चिटिंग करणारा नाही आहे की थोडे दिवस डेट केलं, फिरवलं आणि नंतर असं कळलं की तो दुसरीबरोबरच फिरतोय. असा अविश्वासू पार्टनर पंचमातला गुरु असलेला जातक कधीच नसतो. विश्वासार्ह पार्टनर असतो, संस्कारक्षम, समोरच्या पार्टनरला, लाईफ पार्टनरला गाईड करणारा असा असतो. आता मित्रांनो, इथल्या पंचमातल्या गुरुची सरळ सातवी दृष्टी लाभस्थानावर आहे, 11व्या स्थानावर. त्यामुळे या व्यक्तीला लाभ होतात, सोशल नेटवर्किंगमधून लाभ होतात, चांगले लाभ होऊ शकतात नेटवर्किंगच्या माध्यमातून. अशी ही इथल्या गुरुची स्थिती ही चांगली मानली जाते मित्रांनो. परत गुरुची जी प्रसरण पावण्याची जी एक शक्ती आहे किंवा त्याचा गुणधर्म आहे, आणि पंचम स्थान हे आपल्या पोटाचं असल्यामुळे, आणि दुसरी गोष्ट प्रथम स्थान म्हणजे आपलं अस्तित्व आहे, आपलं बॉडी पोश्चर आहे. आता पंचमातला गुरु हा 9व्या दृष्टीने जेव्हा पहिल्या स्थानाला बघतो, तसं प्रथमात गुरु असलेली व्यक्ती आणि पंचमात गुरु असलेली व्यक्ती यांनी आपल्या वजनाकडे लक्ष द्यायचं आहे की आपली ओबेसिटी वाढू नये, आपलं वजन वाढू नये आणि ते आटोक्यात ठेवायचं आहे, याचा काटेकोरपणे विचार त्यांनी केला पाहिजे कायम. बाकी सगळी सुख त्यांना मिळतील, पण असं आढळून आलेलं आहे की प्रथम स्थान, पंचम स्थान, सप्तम स्थान आणि नवम स्थानातला गुरु, कारण हे सगळी स्थानं प्रथम स्थानाला बघतात मित्रांनो. ही मंडळी ओबीजच आढळलेली आहेत, लठ्ठ आढळलेली आहेत. मग वयानुसार लठ्ठपणाने येणारे काही आजार, तात्कालिक आजार किंवा दीर्घकालीन आजार इतर ग्रहस्थितीच्या नुसार त्यांच्यामध्ये बघायला मिळालेले आहेत. त्याची त्यांनी काळजी घ्यावी. बाकी इथला गुरु चांगला मानला जातो. नवपंचम त्रिकोणातलं हे नवमाचं नवम स्थान आहे मित्रांनो. नवम स्थान तर अतिशय ऑस्पिशियस आहेच, भाग्यस्थान, ज्याला आपण लक म्हणतो किंवा आपली डेस्टिनी म्हणतो. त्या नवम स्थानापासून 9वं स्थान हे 5वं आहे. म्हणजे किती महत्त्वाचं आहे बघा. हे उच्च शिक्षणाचं, विजडमचं, इंटेलेक्च्युअलिटीचं, बुद्धिमत्तेचं हे स्थान आहे. शिक्षणाचं 4थं आहे, पण जे ज्ञान आहे, शिक्षण आणि ज्ञानाच्यामध्ये फरक आहे मित्रांनो. ज्ञानाचं, सोल्युशन प्रोव्हायडरचं हे स्थान, पंचम स्थान, अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. पूर्वजन्मीचं पण काय जर बघायचं असेल ते पंचम स्थानावरनं बघतात. सध्या हा विषय नाही आहे, पण पंचम स्थान हे एवढं महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण येतो 6व्या स्थानाकडे. 6वं स्थान हे रोग, रिपू, ऋण, त्रिक स्थानामधलं एक स्थान, 6, 8, 12 मधलं एक स्थान. याच्यातनं इथे गुरु असेल तर नॅचरली तुम्ही म्हणाल की रोग, रिपू म्हणजे शत्रू, मग शत्रूंची पण इथला गुरु वाढ करेल. नक्की करतो मित्रांनो. इथे असलेला गुरु शत्रूंची वाढ जरूर करतो, पण त्या शत्रूंवर तो आपल्या बुद्धिमत्तेने, आपल्या संयमाने, आपल्या मर्यादेत राहून, आपल्या संस्काराने विजय प्राप्त करतो. तो मंगळासारखा रस्त्यावरून शत्रूची कॉलर धरणार नाही. तो आपल्या बुद्धीच्या, संस्काराच्या तेजाने समोरच्या शत्रू किंवा शत्रूंच्या समुदायाला निष्प्रभ करतो. आणि नंतर त्या शत्रूंनाही कळतं की आपण कोणाशी पंगा घेतला. आपण एका गुरु माणसाची पंगा घेतलेला आहे. आपण जर पंगा नसता घेतला, दुश्मनी केली नसती, तर ह्या माणसाकडून आयुष्यभरासाठी शिकण्यासारखं खूप आहे. मग कालांतराने असं लक्षात येतं मित्रांनो की जे शत्रू म्हणून त्याच्या समोर आले ते नंतर त्याचे विद्यार्थी झाले, त्याचे शिष्य झाले, आणि त्यांना सुद्धा तो गुरु
अत्यंत प्रामाणिक आणि विनयशील असल्यामुळे कुठलाही भेदभाव न करता त्यांनाही तो मार्गदर्शन करतो आणि त्या शत्रूंमध्ये त्याचं नाव होतं. हा एक योग आहे. इथे शनी मंगळ रवी सारखा शत्रुवंता योग निर्माण नाही करत आहे गुरु. गुरु उलट शत्रूंची वाढ करतोय. पण त्याच वेळेला ती वाढ झाल्यानंतर त्या सगळ्यांवर तो विजय प्राप्त करतो, एक बॅलन्स निर्माण करतो. कारण हे कॉम्पिटिशनचं स्थान आहे, 6वं स्थान हे कॉम्पिटिशनचं आहे. त्या कॉम्पिटिशनमध्ये बॅलन्सिंग करतो तो आणि सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश देतो. कर्जबाजारीपणा असेल, कर्ज घ्यायलाही लावतो आणि त्यानंतर कर्ज वेळेत फेडलंही जातं, असा बॅलन्स गुरु इथला करतो. सुरुवातीला कर्ज घ्यायला तो प्रवृत्त करेल तुम्हाला, पण नंतर तो त्या कर्जातून तुम्हाला मुक्त पण करेल आणि मग एक वेगळ्या टाईपचं समाधान तुम्हाला इथला गुरु देऊन जाईल. हे सर्व्हिसचं स्थान आहे. त्यामुळे मी म्हटलं त्याप्रमाणे 6व्यात गुरु गोचरीमध्ये जरी आला तर तो 5व्या दृष्टीने कर्मस्थानाला बघितल्यामुळे 100% प्रमोशन्स होतात या काळामध्ये, वर्षभर किंवा 13 महिन्याच्या काळामध्ये. आता इथे फक्त एक गोष्ट सांभाळायची आहे, कारण हे रोगस्थान असल्यामुळे गुरु हा लोअर ॲब्डोमेन म्हणजे खास करून लिव्हर दाखवतो, लिव्हरचे आजार दाखवतो. याला आपण फॅटी लिव्हर म्हणा, कारण लिव्हर जेव्हा प्रसरण पावतं प्रमाणापेक्षा असते त्याला फॅटी लिव्हर म्हणतो आपण. तर इथल्या लोकांनी गुरु इथे असलेल्यांनी तेलकट, तुपकट, स्पायसी हे टाळावं, झोप व्यवस्थित घ्यावी, आपली डायजेशन सिस्टीम नीट ठेवावी, आपलं डाएट नीट ठेवावं, जेणेकरून लिव्हरवर लोड येणार नाही मित्रांनो. असा इथल्या गुरुची वैशिष्ट्ये आहेत. तर आजच्या भागात तुर्तास मी इथेच थांबतो. कसा वाटला एपिसोड सांगा. देवगुरु बृहस्पतीबद्दल बोलावं तेवढं थोडंच आहे. अत्यंत मोठा ग्रह, मी परत सांगतो की ज्याच्यामुळे आपलं अस्तित्व या मृत्यूलोकात आहे, असा एकमेव ग्रह की ज्याच्या NOC शिवाय आपण हे जग सोडून जाऊ शकत नाही, असा ताकदवान ग्रह. एक उदाहरण देतो. गोचरीमध्ये मी म्हटल्याप्रमाणे गुरुची दृष्टी कुठूनही प्रथम स्थानावर जर पडत असेल, गोचरीमध्ये म्हणतोय मित्रांनो मी, मूळ कुंडलीत नाही, गोचरीमध्ये पडत असेल आणि व्यक्ती कितीही आजारी असेल किंवा संकटात असेल, हॉस्पिटलाइज असेल, व्हेंटिलेटर लागलेला जरी असेल, तरी गुरु त्या व्यक्तीला जाऊ देत नाही. पंचमात गुरु त्यावेळेला असेल, सप्तमात असेल किंवा नवमात असेल किंवा प्रथमातच असेल, कारण प्रथम स्थान ही आपली फिजिकल बॉडी आहे. जेव्हा एखादी व्यक्ती वैकुंठाला जाते तेव्हा फिजिकल बॉडीचं अस्तित्व संपतं आणि 12वं घर जे मोक्षाचं आहे ते ॲक्टिवेट होतं. माझ्याकडे असे अनेक अनुभव आहेत मित्रांनो प्रत्यक्ष, की गुरु नवमात होता कधीपर्यंत, एक पर्टिक्युलर दिवशी एका व्यक्तीच्या कुंडलीमध्ये गोचरीमध्ये नवम स्थानामध्ये गुरु होता आणि त्या दिवशी रात्री 9:23 गुरु राशी बदल करणार होता आणि 9व्या स्थानातून 10व्या स्थानात जाणार होता. आणि त्यावेळेला परिस्थिती अशी होती की गुरु सोडला तर बाकी सर्व ग्रह त्या व्यक्तीच्या विरोधात ठाकले होते उभे, की तुला आम्ही न्यायला आलोय, काही कर, आता तू वाचत नाहीस, तुला आम्ही न्यायला आलोय. सगळेजण उंबरठ्याशी उभे होते त्या व्यक्तीला घेऊन जायला. पण एकट्या गुरुची 5वी दृष्टी जोपर्यंत प्रथम स्थानावर होती तोपर्यंत त्याच्या केसालाही धक्का लागला नाही. पण त्या दिवशी रात्रीचे 9:23 जेव्हा वाजले आणि ज्या क्षणाला गुरु नवमातून दशमात आला, तेव्हा गुरुचा जो आशीर्वाद किंवा जी अमृतदृष्टी 5वी ह्या पहिल्या स्थानावर होती ती निघून गेली आणि बाकी सर्व पापग्रह त्यांच्यावर हावी झाले आणि 9:24 त्या व्यक्तीने प्राण सोडला. हे प्रत्यक्ष उदाहरण तुम्हाला सांगतोय.
अशी या गुरुची महती आहे. गुरु जीव आहे, गुरु प्राणवायू आहे, गुरु आपला ऑक्सिजन आहे. तो जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत तुम्हाला या दुनियेत कोणीही काहीही करू शकत नाही. तुमच्या जीवाला बिलकुल धोका नाही, कारण जीव म्हणजे स्वतः गुरु आहे. अशी या गुरुची महती. म्हणून गुरुला नेहमी सगळ्यांनी पूजा. सगळ्यात सर्वप्रथम आपले गुरु म्हणजे आपले आईवडील आहेत, त्यांचा योग्य आदर करा. नंतर आपल्या गुरुजनांचा आदर करा. संत प्रभृतींचं घरी स्वागत करा, त्यांचा आशीर्वाद घ्या. कारण हे कलियुग आहे. आपल्याला बऱ्याचशा गोष्टी मनात नसताना सुद्धा ज्या करायला लागतात ते करायला लावणारं हे कलियुग आहे. त्यातनं अशी काही पुण्यवान मंडळी जर घरात आली, त्यांची सेवा करायला मिळाली, तर ते आपलं नशीब समजा. आपण भाग्यवान आहोत. कारण भाग्याचं स्थानच 9वं स्थान आहे आणि त्याची मालकी गुरुकडेच आहे. तर हे भाग्याचं संचित आपल्या पदरी पाडून घ्या. आयुष्य म्हणावं तेवढं मोठं नाही आहे मित्रांनो. चांगली कर्म करायला आणि इतर लोकांच्या दुआ आणि गुडविल जमा करायला वेळ तसा बघायला गेलं तर या धकाधकीच्या जीवनामध्ये खूप कमी आहे. तो वेळ कारणी लावा आणि सगळ्यांचे, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घ्या आणि आपल्या आयुष्याच्या मार्गावर यशस्वी व्हा. तुर्तास इकडेच थांबतो. पुढच्या आठवड्यात भेटूया. तोपर्यंत निरोप घेतो. नमस्कार.